तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आज आपण खास ठाण्यामध्ये आलेलो आहोत स्वप्नीलदाकडे. आणि स्वप्नीलदाचे फोटो किती छान असतात तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. आपल्या पेजवरती पण अनेक दादाचे फोटो आले. फोटोज तर खूप छानच असतात, पण पहिल्यांदा आपण स्वप्नीलदाच्या खास घरी आलो आहे. दादाने खूप छान म्हणजे खूपच कलाधिपतीचं डेकोरेशन केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथे सूरकरांचा सुखकर्ता आणि खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. रीलमध्ये तर तुम्ही सर्वांनी पाहून अर्धे तर आपल्या चॅनलला रील बघूनच येतात. रील पाहणाऱ्यांचं देखील स्वागत आहे. तर आता आपण स्वप्नीलदाकडून जाणून घेऊया काय म्हणणार यावर्षीचं कन्सेप्ट होतं. काय म्हणशील? यावर्षी आम्ही कलाधिपतीच्या थीमवर आम्ही डेकोरेशन हे केलं आहे, पण सगळेच आता कलाधिपती करतात म्हणून आम्ही थोडं त्याच्यामध्ये चेंजेस केले. आणि हे तू बघशील तर हे सगळं डेकोरेशन आम्ही नेटमध्ये थर्मोकॉल आणि पुठ्याचे ते खांब वापरून आम्ही केलं आहे. आणि त्याच्यामध्ये हे सगळे फ्लॉवर्स वगैरे बघशील तू, तर ते आम्ही स्वतः बनवलं, स्वतः बनवलेले आहेत. टिश्यू पेपरने खूप छानरित्या एकदम बारीक काम. आणि किती दिवस लागले असतील बनवायला साधारणतः? आणि यावर्षी आम्ही हे डेकोरेशन फक्त 10 दिवसात उभं केलं आहे. काय पण पॉसिबलच नाही. आम्ही तयारी 2 महिन्यापासून केलेली, पण काही प्रॉब्लेम्समुळे आम्ही ते 10 दिवसामध्येच तयार केलं. खूप छान अशी बाब आहे 10 दिवसांमध्ये करणं. आणि बाप्पा येताना बाप्पाचे आपले किती सारे कामं असतात. आणि त्यामध्ये पण दादा तर भाई आपला फोटो घेऊन डायरेक्ट कॅमेरा काढायला. दादाची फोटोग्राफी पेज पण आहे, मी तुम्हाला पेज देखील मेन्शन करेल. आणि खूप छान. शुभम, मूर्तीबद्दल काय म्हणशील? मूर्ती आम्ही कलाधिपतीचं जे डेकोरेशनवर जी मूर्ती होती ना त्यांची, त्याच बेसिकवर आम्ही बनवली. आणि मूर्ती ही आम्ही पेनवर आणली आहे, दिसतेच फिनिशिंगवरून. आणि बाप्पाचं गोल्ड रूप तुम्ही पाहू शकता मूर्तीच्या माध्यमातून. पेनची मूर्ती ओळखूनच येते, वाटलेलंच मला. आणि आणखी काय म्हणशील? म्हणजे पूर्ण तयारी झाली, पण हे मेंटेन करायला मेन किती, कारण लहान पाहुणे आपले. आणि तुला खास करून मी सांगेन तर हे डेकोरेशन सगळं मी एकट्याने नाही केलंय. माझ्यासोबत माझा भाऊ आहे, वैभव दादा, बुद्धीताई, आरती, तनू, गानू, परत हे घरातले जेवढे छोटी मुलं आहेत, परत आमच्या वहिनी आहेत. सर्वांना आपण घेऊन नाही शकलोय, कारण मी ऑफिसवरून आलोय, लेट झालंय. मी त्या दिवशी स्टेटस देखील पाहिलाय. ज्यांनी बघितलंय त्यांनी बघितलंय, नाही माहिती त्यांच्यासाठी की मी डायरेक्ट ऑफिसवरून आलोय आणि आपल्या ऑर्डरची पण थोडी कामं चालू आहेत. सो लेट झालं. पण स्वप्नील भाऊ खास आग्रह करून आपल्याला यावर्षी बोलवलंय. तर यावर्षीचं स्वप्नील भाऊंचं हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आणखी अशाच डेकोरेशनसाठी आम्ही नक्कीच तुला तर भेट देऊ. आता तू देखील आमच्या घरी यायचं आहे नवघरला आपल्या मामाकडे. गौरीसाठी खास करून ये आणि तुम्ही देखील या. आणि हे डेकोरेशन आणि बाप्पाची खास करून मूर्ती कलाधिपती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. बोला गणपती बाप्पा. तर मित्रांनो, जरा थांबा. हा ब्लॉग इथेच मी एंड करत नाहीये, कारण इथून नंतर आपण गेलेलो हर्षलदाकडे. आणि तिथे दिलीप भाऊंची म्हणजे आपल्या भाऊंची जी ढोलकी आहे आरतीला, ती जर तुम्ही ऐकाल, भाऊंच्या ढोलकीचा थाप आणि भाऊंचं वाजवणं पहिल्यापासून कडक आणि भाऊंचा स्वभाव नेहमी गोड. तर ही आरती आणि हा पुढचा आपला थोडासा पार्ट मी शूट केला आहे, तो देखील तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की यामध्ये कमेंट करून सांगा. थँक्यू. गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, माझा कैवारी आला.
मोरया